नमस्कार मित्रांनो, आता आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला बेसिक आयडिया ऑफ जीपीएस हा टॉपिक शिकणार आहोत. बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे, ते नावावरूनच आपल्याला समजलेलं आहे की आपल्याला काय शिकायचं आहे. जीपीएस म्हणजे जीपीएस विषयी माहिती शिकायची आहे. बरोबर आहे. तर आपल्याला माहित आहे सगळ्यांनाच, आजकाल ज्यांना मोबाईल समजतो त्याला जीपीएस म्हणजे माहिती आहे. जीपीएस म्हणजे काय, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम किंवा त्याला दुसरा आणखी एक वर्ड आहे जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम. जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम ही जी जीपीएस आहे, ज्याला आपण जीपीएस म्हणतो, म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम किंवा जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम, याच्याविषयी आपल्याला आज माहिती करून घ्यायची आहे. तशी मला माहिती करून द्यायची काही गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्त माहित आहे, कारण आजच्या याच्यामध्ये युवा पिढी खूप याचा यूज करते. बरोबर आहे. आता सांगा, या नावावरूनच काय असणार आहे, जीपीएस. जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ते आपण कशासाठी यूज करतो, तर समजा आपल्याला एखादं लोकेशन माहित नाही, म्हणजे मला गडहिंग्लजला जायचं आहे, मला माहित आहे, तर आपण लगेच मोबाईल काढतो, गुगल मॅप काढतो, त्याच्यावर टाकतो, तर लगेच ते आपल्याला रूट दाखवतो. जेवढे रूट्स अवेलेबल आहेत ते सगळं दाखवत आहे. किंवा माझा मोबाईल चोरीला गेलेला आहे, तर तो मोबाईल आपण फाइंड आउट करतो किंवा पोलीस फाइंड आउट करतात. कशावरून, त्या मोबाईलच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा यूज करून आपण तो मोबाईल कसा चोरीला गेलेला आहे तो आपण फाइंड आउट, म्हणजे काय करतो, फाइंड आउट. तर त्या मोबाईलची एक्झॅक्ट पोझिशन आपण फाइंड आउट करू शकतो. आणि त्या एक्झॅक्ट पोझिशनचा यूज करून आपण काय करू शकतो, त्या चोराला किंवा त्या व्यक्तीला आपण पकडू शकतो, किंवा तिथं मोबाईल जर पडलेला असेल तर आपण घेऊ शकतो. असे खूप सारे जीपीएस आहेत. मग आपल्याला एखादं ठिकाण माहीत करायचं आहे किंवा एखाद्या फॉरेस्टची माहिती घ्यायची आहे, त्या फॉरेस्टचं आपल्याला ठिकाण किंवा त्याचा मॅप काढून घ्यायचा आहे, किंवा एखाद्या लँड ओव्हरचा किंवा एखाद्या मायनिंग खाणीचा आपल्याला मॅप पाहिजे आहे, किंवा ती खाण कुठं आहे हे जर आपल्याला सर्च करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएसचा यूज करतो. आणि जीपीएस आपल्याला एक्झॅक्ट कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही वस्तूची एक्झॅक्ट पोझिशनिंग देतं. याची ॲक्युरसी इतकी असते, याची ॲक्युरसी खूप ॲक्युरेट असतं हे जीपीएस. आपल्याला माहित आहे की आपण जर जीपीएस बघितला असाल किंवा आपण जर रोडचा मॅप दाखवला असेल, तर आपण सपोज इथं असेल तर मॅपवर तुम्हाला इथं प्लस एक असा निळं सर्कल दाखवतं. बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही ह्या निळ्या सर्कल, हा जे सर्कल असतं हे 100 मीटरचं सर्कल असतं. या 100 मीटरच्या सर्कलमध्ये तुम्ही आहात हे दाखवण्याचं काम करतं. म्हणजे इतकी ॲक्युरेसी आहे. या पर्टिक्युलर 100 मीटरमध्ये ती व्यक्ती किंवा ती बॉडी असते, हे इतके ॲक्युरेट पोझिशनिंग दाखवण्याचं काम कोण करतं, जीपीएस करतं. कोण करतं, जीपीएस करतो. आणि याचा उपयोग आपण खूप साऱ्या ऍप्लिकेशन मध्ये करतो, म्हणजे मिलिटरी मध्ये पण करतो, स्पेस ऍप्लिकेशन मध्ये करतो, मायनिंग मध्ये करतो, फिशरी मध्ये करतो, किंवा सी लेवलचं आपल्याला माशाची पोझिशन काढायची आहे. समजा आपल्याला मासा कुठे फिरतो काढायचा आहे, तर त्यावरून सुद्धा आपण त्याची पोझिशन काढू शकतो. परत कुठले व्यक्ती असतील किंवा कुठली बॉडी असेल त्याची आपल्याला पोझिशन माहीत करायची आहे, तर आपण जीपीएसचा यूज करून काय करू शकतो, माहिती काढू शकतो. आणि याची ॲक्युरेटी खूप आहे, खूप म्हणजे अगदी मिलीमीटर पासून. म्हणजे सांगाल ना, तुम्ही तुमची जर पोझिशन काढायची असेल, तर मी जर जीपीएस वर टाकलं तुमची पोझिशन, किंवा तुम्ही एखाद्या रोडने जात आहात, गडीला जात आहे, समजा तुम्ही इथं आहात आणि तुम्ही गुगल मॅपचा यूज करून जात आहात. गुगल मॅप इज ऑल्सो वर्किंग ऑन जीपीएस सिस्टीम. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवरच गुगल मॅप चालतं. तर तुम्ही बघितलं असाल
असं निळं सर्कल जातं. ओके, आणि जसं जसं पुढे जाल तसं तसं हे सुद्धा निळं सर्कल पुढे जातं. या निळं सर्कल याचा अर्थ काय, तुम्ही सेंटरला असता आणि निळ्या सर्कलचा अर्थ की तुमची पोझिशन ह्या निळ्या सर्कलच्या 100 मीटरच्या आतमध्ये कुठेही पण असू शकते. एवढ्या हे दाखवण्याचं करतात. इतकं चांगलं या जीपीएसचा ॲक्युरेसी असते. तर या जीपीएस विषयी आपल्याला आता बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर जीपीएस कशावर चालते, तर जीपीएस वर्क्स ऑन सॅटेलाइट सिग्नल्स. कशावर वर्क्स होते, इट्स वर्क्स ऑन सॅटेलाइट सिग्नल्स. ओके, सॅटेलाइट सिग्नल्स म्हणजेच आपल्याकडे जो मोबाईल आहे हा रिसिव्हर आहे. हा काय रिसिव्हर आहे. आपल्याला एखादा ठिकाणाचं हे पाहिजे आहे, पोझिशन पाहिजे आहे, तर आपण काय करतो, तो मोबाईलमध्ये टाईप करतो, तो मोबाईल सिग्नल काय करतो सॅटेलाइटला पाठवतो. तो सॅटेलाइट सिग्नल रिसिव्ह करतो आणि त्या लोकेशनचं सिग्नल फाइंड आउट करतो आणि तुम्हाला ट्रान्सफर करून तुम्हाला दाखवतो. तर काय होतं, तर जीपीएस कशावर चालते, तर वर्क्स ऑन सॅटेलाइट सिग्नल्स. बरोबर आहे, असंच होतं ना. तर तसंच होतं. आपण मोबाईलमध्ये जर गुगल मॅप बघितला तर बघा, तर तसं तुम्हाला दाखवलं जातं. तर तो कशावर वर्क होतो, जीपीएस वर्क्स ऑन सॅटेलाइट सिग्नल्स. आता मला सांगा, सॅटेलाइट सिग्नल्स होत असेल म्हणजे इथं कशाचा यूज केला जाणार आहे, सॅटेलाइटचा यूज होणार आहे. आता जीपीएस साठी जे सॅटेलाइट आहेत ते टोटल किती सॅटेलाइट यूज केले आहेत, टोटल 24 सॅटेलाइट्स यूज केलेले आहेत. टोटल किती सॅटेलाइट्स यूज केलेले आहेत, टोटल 24 सॅटेलाइट्स यूज केलेले आहेत. जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम साठी टोटल 24 सॅटेलाइट्स यूज केलेले आहेत. आणि सगळ्या जगाने मिळून हे टोटल 24 सॅटेलाइट काय केलेले आहेत, अर्थच्या ऑर्बिटमध्ये. हे अर्थ आहे, याच्या बाहेरील सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हे टोटल किती 24 सॅटेलाइट पूर्ण जगाने मिळून काय केलेले आहेत, लॉन्च केलेले आहेत. ओके, किती 24 सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत. ओके, आणि याची डिस्टन्स किती आहे, याची डिस्टन्स जवळपास किती आहे, 19,300 जी हाईट आहे त्या सॅटेलाइटची किती आहे, 19,300 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेस. हे जे 24 सॅटेलाइट जे एक ऑर्बिट मध्ये लॉन्च केले आहेत, त्या ऑर्बिटची हाईट किती आहे, तर 19,300 किलोमीटर आहे. अर्थच्या सरफेस पासून हाईट किती आहे, 19,300 किलोमीटर आहे. किती सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत, 24 केलेले आहेत. परत काय असणार आहे, तर याची जी व्हेलॉसिटी आहे, ही जे सॅटेलाइटच्या व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी किती असते, हे समजा 4 सॅटेलाइट, या सॅटेलाइटची व्हेलॉसिटी किती असते, तर 11,200 किलोमीटर पर हावर इतकं स्पीड असतं. व्हेलॉसिटी किती असते या सॅटेलाइटचे, तर 11,200 किलोमीटर पर हावर इतक्या व्हेलॉसिटीने हे अर्थच्या होते काय होते फिरतात. त्याचा टाइम पिरियड किती असतो, तर 12 तास. म्हणजे प्रत्येक 12 तासाला ते एक कंप्लीट प्रदक्षिणा करतात. प्रत्येक 12 तासाला एक कंप्लीट सायकल करतात. म्हणजे इथून जर स्टार्ट झाले तर ते 12 तासामध्ये परदेश देतात. म्हणजे जे सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत जीपीएस सिस्टम साठी ते किती आहे, 24 आहेत. त्याची हाईट अर्थ सरफेस पासून किती आहे, 19,300 किलोमीटर आहे. ओके, त्याची व्हेलॉसिटी किती असते, 11,200 किलोमीटर पर आवर असते. आणि त्याचा टाइम पिरियड त्या सॅटेलाइटचा किती असतो, तर 12 आवर्स. म्हणजे ते पृथ्वीवरती एक कंप्लीट सायकल करण्यासाठी किती त्यांना टाइम लागतो, 12 आवर्स असतो. ओके ओके, हे झाले बेसिक माहिती ऑफ जीपीएस. परत काय आहे, हे जे सॅटेलाइट आहेत 24 सॅटेलाइट ते असे सोडलेले आहेत.
या ऑर्बिटमध्ये की 4 सॅटेलाइटचा एक ग्रुप असतो. 4 सॅटेलाइटचा एक ग्रुप असतो. म्हणजे टोटल किती आहेत? 24 आहेत. 4 सॅटेलाइटचा एक ग्रुप असेल तर किती ग्रुप असणार आहेत? 8 ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहेत. 8 ग्रुप्स मध्ये काय केलेले आहेत? हे सॅटेलाइट डिवाइड केलेले आहेत. म्हणजे ह्या 4चा एक ग्रुप असणार आहे. हे तर हे 4 सॅटेलाइट असणार आहेत. असे 4 सॅटेलाइटचे 8 ग्रुप्स ह्या ऑर्बिट मध्ये फिरतात. ओके, तर हे काय करतात? 4 सॅटेलाइट कशासाठी यूज केले जातात? तर एक सॅटेलाइट चं काय काम असतं? एक सॅटेलाइटचं काम, ज्यावेळी आपल्याला एखादे लोकेशन पाहिजे असेल तर सॅटेलाइट काय करतो? एक सॅटेलाइट त्या बॉडीचं, त्या वस्तूचं लोकेशन काढतो. तो काय काय माहिती देतो? फर्स्ट देतो त्याची पोझिशन, काय देतो? पोझिशन. सेकंड काय देतो? टायमिंग. आणि थर्ड काय देतो? थर्ड देतो ऑर्बिट. ऑर्बिट. थर्ड काय देतो? ऑर्बिट. म्हणजे मला एखाद्या बॉडीचं, अर्थवरच्या बॉडीचं जीपीएस पाहिजे आहे, तर एक सॅटेलाइट काय करतो? त्याची पोझिशन म्हणजे काय? तो मुव्हेबल आहे, तो रेस्टला आहे, हे सांगण्याचं काम करतो. ओके, एक सॅटेलाइटचं वर्क असतं बघा. एक सॅटेलाइट हे सांगतो. अगेन तो सॅटेलाइट काय करतो? त्याचं टायमिंग पण देतो. अगेन तो सॅटेलाइट ऑर्बिट म्हणजे तो किती म्हणजे रेखांशावर और अक्षांशावर आहे, म्हणजे त्याचे इक्वेटर पोझिशन जी असते अर्थवरची, ही इक्वेटर पोझिशन, ज्याला आपण रेखावर अक्षावर किंवा रेखांश किंवा अक्षांश जो म्हणतो आपण, त्यालाच आपण काय म्हणतो? इक्वेटर पोझिशन. इक्वेटर पोझिशन देण्याचं काम करतो. म्हणजे एक सॅटेलाइट काय काय देतो आपल्याला माहिती आहे? त्या एखाद्या बॉडीची, अर्थवरच्या बॉडीची पोझिशन देतो. म्हणजे तो रेस्ट आहे की मुव्हेबल आहे, त्याचं टायमिंग देतो, आणि त्याचं ऑर्बिट काय आहे, म्हणजे त्याचा अक्षांश रेखांश किती आहे, इतकी माहिती एक सॅटेलाइट देतो. मग इथं 4 सॅटेलाइटची काय गरज आहे? तर 4 सॅटेलाइट काय करतात? ह्या बॉडीची 4 सॅटेलाइट काय करतात? ह्या बॉडीचं काय करतात? ह्या 3 माहिती काढतात. ह्या 3 पण माहिती काढतात. या ग्रुप का केलेला आहे? ग्रुप हा अॅक्युरेसीसाठी केलेला आहे. एक सॅटेलाइट तेच करतो जे 4 सॅटेलाइट करतात. पण काय होतं? एक सॅटेलाइट काय एवढ्या 3 हे देतो. 4चा ग्रुप काय केलाय? 4 सॅटेलाइट ह्या बॉडीचं इतकी माहिती देतं. आणि ही जी माहिती आहे 4 सॅटेलाइटची, हा रिसिव्ह करतो. रिसिव्ह करतो आणि ह्या 4 सॅटेलाइटची माहिती घेऊन, म्हणजे त्याच्या 4 सॅटेलाइटच्या पोझिशनची माहिती घेऊन, टायमिंगची माहिती घेऊन आणि ऑर्बिटची माहिती घेऊन काय करतो? रिसिव्हर काय करतो? तुम्हाला ॲक्युरेट पोझिशन देतो. म्हणजे एक सॅटेलाइट तेच काम करतात, हीच माहिती देतात, आणि 4 सॅटेलाइट पण तीच माहिती देतात. पण प्रत्येक सॅटेलाइट काय करतो? वेगवेगळी इन्फॉर्मेशन देतो. थोडी वेगळी असणार आहे, बरोबर आहे? आणि त्या 4 सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन कंबाईन करून रिसिव्हर काय करतो? तुम्हाला एक्झॅक्ट ॲक्युरेट पोझिशन तुम्हाला देतो. तर कशासाठी हे 4 ग्रुप केले समजले तुम्हाला? हे 4 ग्रुप ॲक्युरेसीसाठी केले आहेत. म्हणजे एक सॅटेलाइट जी माहिती देणार आहे तेच 4 सॅटेलाइट देणार आहे, पण त्या 4 सॅटेलाइटचे ॲव्हरेज केले जातं आणि तुम्हाला ॲव्हरेज करून ॲक्युरेट इन्फॉर्मेशन किंवा ॲक्युरेट लोकेशन दिलं जातं. कुठल्या पण बॉडीचं, कुठल्याही सिस्टमचं ॲक्युरेट लोकेशन देण्याचं काम काय करते? हे 4 सॅटेलाइट करतात किंवा हे जीपीएस सिस्टम करतात. आता आपण ह्या जीपीएस सिस्टमच्या काही रहस्यमय गोष्टी बघू. काय काय आहे? तर पहिले रहस्यमय हे आहे की पहिला जीपीएस सॅटेलाइट आहे तो कधी लॉन्च झाला? 1978 साली. ओके. आणि जे टोटल जीपीएस सॅटेलाइट 24 जीपीएस सॅटेलाइट आहेत, ते कधी पण झाले? 1994 पर्यंत लॉन्च झाले. 1994 पर्यंत लॉन्च झालं. या सॅटेलाइट, एका जीपीएस सॅटेलाइटची वेट ऑफ
वन सॅटेलाइट किती असतं, वन जीपीएस सॅटेलाइट तर 20,000 पाऊंड, सॉरी 2,000 पाऊंड किती असतं, 2,000 पाऊंड इतकं वेट असतं आणि याची लेंथ किती असते, लेंथ किती असते तर 17 फीट असते, किती असते 17 फीट असते एका सॅटेलाइटची. हे सगळं एका सॅटेलाइटसाठी आहे. पहिला सॅटेलाइट जीपीएस सॅटेलाइट कधी लॉन्च झाला, 1978. टोटल जीपीएस सॅटेलाइट कधी लॉन्च झाले, 1994. एका जीपीएस सॅटेलाइटचं वेट किती आहे, 2,000 पाऊंड, त्याची लेंथ किती असते, 17 फीट असते. ओके ओके. एक सॅटेलाइट बनवण्यासाठी किती वेळ लागतो, एक सॅटेलाइट बनवण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागतात, 10 इयर्स. ओके ओके. म्हणजे आपल्याला माहिती आहे 1978 पासून 1994 पर्यंत आपण 24 सॅटेलाइट लॉन्च केले जीपीएस सिस्टीम साठी, बरोबर आहे. पण त्यातले काही सॅटेलाइट काय होतात, खराब होण्याचे चान्सेस होतात आणि खराब पण होतात, खराब होतात. तर खराब झाला की लगेच तो तिथं दुसरा सॅटेलाइट लॉन्च केला जातो, म्हणजेच लगेच रिपेअरिंग केली जाते, रिपेअरिंग लगेच केली जाते. ओके, लगेच दुसरा सॅटेलाइट लॉन्च केला जातोय आणि हे युनिवर्स मध्ये केलं जातंय, म्हणजे सगळं जग मिळून करतंय ते, असं काही एकटा कुठलाही देश करत नाही. ओके ओके. हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन. आणखी काय आहे, यूएस डीओडी. यूएस डीओडी म्हणजेच युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांनी ह्या जीपीएस सिस्टीमला काय नाव दिलेलं आहे, या जीपीएस सिस्टीमला काय नाव दिलेलं आहे, नवतार, नवस्तार, 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 म्हणजेच युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांनी या जीपीएस सिस्टीमला काय नाव दिलेलं आहे, नवस्तार. नवस्तार याचाच काय अर्थ आहे, नेव्हिगेशन. नवचा अर्थ आहे नेव्हिगेशन, नेव्हिगेशन. स्टारचा अर्थ सिग्नल, सिग्नल्स, नेव्हिगेशन सिग्नल, नेव्हिगेशन सिग्नल्स, टायमिंग अँड रेंजिंग. टी चा अर्थ आहे टायमिंग, ए चा अर्थ आहे अँड, आर चा अर्थ आहे रेंजिंग. हे या युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सनं या जीपीएस सिस्टमला काय नाव दिलं आहे, नवस्तार. याचा अर्थ काय, नेव्हिगेशन सिग्नल्स, टायमिंग अँड रेंजिंग हे नाव दिलेलं आहे. ओके. आता आठवं काय वैशिष्ट्य आहे या जीपीएस सॅटेलाइटचं, तर जीपीएस सॅटेलाइट कशावर वर्क होतं, तर सोलार एनर्जीवर वर्क होतं. कशावर, सोलार एनर्जी. म्हणजे त्या जीपीएस सॅटेलाइटला सोलार एनर्जी, सोलार पॅनल्स बसवलेले आहेत. जीपीएस सॅटेलाइटवर सोलार पॅनल बसवलेले आहेत. ते सोलार पॅनल काय करतायत, सनलाइटचा यूज करून सोलार एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतात आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज होऊन हे सॅटेलाइट काय होतात, ऑपरेट होतात. ठीक आहे. पण कधी कधी सनलाइटचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून तिथं बॅकअपला बॅटरी सुद्धा आहे, त्याला बॅकअपला बॅटरी सुद्धा आहेत. हे झालं वैशिष्ट्य ऑफ जीपीएस, म्हणजे काही ठराविक वैशिष्ट्य आहेत जीपीएसची, ती हे झाली. आता मला सांगा जीपीएसचा यूज कुठे होतो, तर जीपीएसचा यूज खूप साऱ्या ठिकाणी होतो, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये होतो, मायनिंग मध्ये होतो, फिशरीमध्ये होतो, स्पेस रिसर्च मध्ये होतो, परत मिलिटरीमध्ये होतो. हे काही जीपीएसचे ऍप्लिकेशन आहे. आणि या जीपीएस टॉपिक हा इथं संपलेला आहे. या जीपीएस टॉपिक सोबत आपला हा ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.